शिवाजी राजा झाला, राजा झाला. वचनी बोले वंद्य जयाच्या चरणी झाले, वंद्य जयाच्या चरणी झाले. 14 रत्ने उधळीत आले, त्रिभुवन लावगे दरबाराला. आज शिवाजी राजा झाला, राजा झाला. युगने माता महाराजाचा. आज शिवाजी राजा झाला, राजा झाला. शिवरायाचे रूप पहावे, रूप पहावे. शिवरायाचे चरित्र गावे, चरित्र गावे. शिवकायाचे सेवक व्हावे. शिवरावणीला छत्रपतीला माते कन्या परमेश्वर परमकदंबराचे प्रयत्ने विरबाला. असे हे शिवरायांचे दुर्ग. हेच दुर्ग मावळ्यांनी जीवापाड जपले. कुणी मुरारबाजी पुरंदर सारखा गड राखताना धारातीर्थी पडला, तर कुणी तानाजीनं सिंहगडासारखा दुर्ग जिंकताना आपल्या प्राणांचं बलिदान दिलं, तर हिरोजी इंदुलकर, आरजोजी यादव यासारख्या कारागिरांनी आपलं सारं आयुष्य हे दुर्ग उभारण्यासाठी खर्च केलं. या वीरांमुळेच स्वराज्यातील बलदंड दुर्ग उभा राहू शकले. शिवरायांच्या मृत्यूनंतर लगेचच दिल्लीपती औरंगजेब स्वराज्यावर कोसळला. सगळा सह्याद्री आणि मावळ प्रदेशात या युद्धाची आग पेटली. मराठमावळ्यांनी स्वराज्यातील बिकट बेलाग दुर्गांवर आश्रय घेतला. मराठ्यांची संपत्ती, अब्रू आणि प्राणांचं रक्षण करण्याची जोखीम शिवरायांनी बांधलेल्या या गडदुर्गांनी घेतली. दिल्लीद्रालाही या दुर्गांचं महत्व कळलं. खासा दिल्लीपती मराठ्यांचे दुर्ग जिंकल्याच्या ईर्षेनं दुर्गांना वेढा घालून बसू लागला. शाही तोफखाना सह्याद्रीवर आग ओकू लागला. सारा आसमंत तोफांच्या धुरानं कंद झाला. पण हे दुर्ग झुकले नाहीत, वाकले नाहीत. महाराजांनी म्हटल्याप्रमाणे स्वराज्यातील एक एक दुर्ग औरंगजेबाशी एक एक वर्ष थकला आणि औरंगजेब थकला, दिल्लीपती थकला. सलग 27 वर्ष मराठ्यांशी, त्यांच्या दुर्गांशी लढून आणि महाराष्ट्राच्या मातीतच मरण पावला. ज्या दुर्गाने एकेकाळी मराठ्यांचे स्वातंत्र्य मिळवले, स्वराज्य निर्माण केले, आदिलशाही मोगलशाहीची प्रखर झुंज देऊन ते टिकवले, वाढवले, त्या लढाऊ दुर्गांना इंग्रजांच्या रणनीतीपुढे हार खावी लागली. खरे तर पेशव्यांनी या दुर्गांच्या व्यवस्थेकडल्या दुर्लक्षामुळेच या लढाऊ दुर्गांना ही परिस्थिती भोगावी लागली. साता समुद्रापारून आलेल्या इंग्रज व्यापाऱ्यांनी सारा हिंदुस्थान आपल्या कब्जात घेतला होता. पण या गोऱ्या इंग्रजांना शेवटचा सामना मराठ्यांच्या दुर्गांनीच दिला होता. त्यामुळे या टोपीकरांनी या दुर्गांचे महत्त्व ओळखले होते. त्यांनी हे दुर्ग पाडण्यासाठी सैन्याची एक तुकडीच निर्माण केली. या तुकडीने जाऊन मराठ्यांचे दुर्ग पाडले. त्या दुर्गांवरील तटबंदी, बुरुज, दरवाजे उद्ध्वस्त केले. गडांवरील इमारतींना आगी लावल्या आणि आदेश काढला, मराठ्यांनी दुर्गांवर जायचं नाही, त्या ठिकाणी वस्ती करायची नाही. आणि मनगटाप्रमाणेच मने खचलेल्या मराठ्यांनी या दुर्गांवर जाणे सोडून दिले. विसरलेच ते या दुर्गांना. या गडकोटांवर झाडी झुडपं वाढू लागली. जंगली